ऐरोली मुलुंड मार्गे जाणारी स्वारगेट ठाणे पलाट क्रमांक 5 च्या समोरच्या स्टँडला जायचे. खाजगी एजंट पलीकडे जा, पलीकडे. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe there's something that'll give you relief. There's something. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. गेल्या वेळेस मी काय जास्त बोललो नाही आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की सध्या कोणत्या कोणत्या बसेस सुरू आहेत. आता मला एक समोर बिदर दिसते, ती तुम्हाला दाखवतो. ही आहे स्वारगेट बिदर, पण बिदरपर्यंत जाते की नाही ते विचारावं लागेल. बिदरपर्यंत जाते का बस? ही बिदर सोलापूरपर्यंत आहे का? बंद आहे, परमिट नाही आपल्याला. आम्हाला फक्त बोर्ड लावला आहे. बोर्ड नाही म्हणून लावला. तर बिदरपर्यंत नाही, तुम्हाला ही बस दिसत असेल. बिदरपर्यंत नाही, सोलापूरपर्यंत बस चालू आहे. तर कुर्डवाडी तुम्हाला तर माहितीच आहे यार. शिवशाही चालू आहे, स्वारगेट बार्शी विगवन ही एक आहे आणि सोलापूरची एक चालू आहे. शिवशाहीचं ही पण. बाकीचं काय सगळ्या प्रायव्हेट बस होत्या. आणि बहुतेक ही आपली कराड 4137 ओळखली का बस? कराड बस इथंच आहे. आणि सध्या चालक बघूया आपण कोण आहेत. वेगळेच आहे इथे. बोर्ड पण तोच आहे, मिरज स्वारगेट चिंचवड सांगली. तर मला जायचं होतं श्रीगोंदा. इथं तर एक सुद्धा बस दिसत नाही आहे. बरेचसे मला अगोदर कमेंट आले की तू काय जास्त बोलतो, रस्ता दाखव, फक्त एस टी दाखव. त्याच्यामुळे मी एक ट्राय करून बघितलं की आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलायला नको. तुमचा प्रतिसाद कसा येतो तो बघायचा होता मला. आता एक लातूर बसची अनाऊन्समेंट झाली, म्हणजे लातूरची बस चालू झाली. ती बघूया आपण कुठे. बरेच मला कमेंट आले की तू बोलला नाही, बोर झाला व्हिडिओ. जरा बरं वाटलं की तुम्हाला माझा आवाज पण आवडायला लागला आहे. ही गाडी आहे पुणे लातूर, इंदापूर बार्शी लातूर का. बरोबर 9:06 झालेत. हे काय हो? B9चं आहे ना इंजिन? आहे B9चं आहे ना? 8R आहे का? रोहा महाड ह्या सुद्धा बसेस आहे. पण रोहा गाडी 10 वाजता आहे, आता 9:30 वाजलेत. आणि आपली जी गाडी आहे श्रीगोंदाची ती सुद्धा एक अर्ध्या तासात स्वारगेटमध्ये येईल. पण येणार कशी? सगळ्या गाड्या पॅक झालेल्या आहेत, कुठं येणार आहे ती गाडी? ती हे जे मी तुम्हाला सांगितलं ते स्वारगेटमधलं सांगितलं की सध्या तरी कोणत्या गाड्या चालू आहे. पण तुम्ही कुठल्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत असाल, म्हणजे कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातून बघत असाल, तर तुमच्या गावातली किंवा तुमच्या शहरातली बस स्टँडमधली काय परिस्थिती आणि कोणत्या कोणत्या गाड्या चालू आहेत जरा कमेंट करून नक्की सांगा. हा दौंड आहे, दौंड. बऱ्याच दिवसापासून सुद्धा प्लॅन होता माझा श्रीगोंद्यापर्यंतचा प्रवास करायचा. पण आज म्हणजे संप असल्यामुळे एवढं आपण जेवढे शॉर्ट म्हणजे जास्त लाँग रूटच्या बसेस नाहीच आहेत. लांब पल्ल्याच्या ज्या आहेत त्या जवळजवळच्या. आता तुम्हाला जर समजा बीडला जायचं तर तुम्ही श्रीगोंद्यापर्यंत जाऊ शकता. असं सध्या प्रवास चालू आहे. नाही तर मग तुम्हाला वाकडेवाडीवरून दुसरी बस पकडावी लागेल. हा बोर्ड जरी तुम्हाला बीडचा दिसत असला तरी गाडी आपली श्रीगोंद्यापर्यंत आहे. ही गाडी आली रोह्याची, स्वारगेट रोहा. बरोबर 10चं टायमिंग आहे त्या गाडीचा. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? आता आपण आलो आहे हडपसरमध्ये. तुम्हाला आठवत असेल आपण एका प्रवासाची सुरुवात केली तिथून. हडपसर ते आपण सोलापूर प्रवास केला आणि आत्ताची परिस्थिती बघायची किती प्रवासी उभा आहे. म्हणजे बसेस नाहीच आहेत त्या प्रमाणामध्ये. आता टाईम झाला आहे 10:53.
that'll give you relief, or something that'll have what you need, what you need. We're broken, it's tragic, we're not all elastic, but maybe there's magic, believe you could have it, and I know of sadness. तर एक 10 मिनिटाचा ब्रेक झालाय. मला वाटलं नव्हतं गाडी थांबणार आहे म्हणून, पण थांबली गाडी. आता आपण जवळजवळ दौंडपाशी आलो आहे. दौंड हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि तिथून एक 25 किलोमीटरच्या अंतरावरती सिद्धटेक आहे, म्हणजे सिद्धिविनायक गणपती. तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. तर तुम्हाला कधी तिथं सिद्धटेक गणपतीला जायचं असेल तर तुम्हाला दौंडवरनं सुद्धा गाड्या आहेत, किंवा तुम्ही कुरकुम वगैरे ह्या मार्गेसुद्धा सिद्धिविनायकला जाऊ शकता. बस मजा चालली प्रवासाची, तुम्ही पण एन्जॉय करत असाल. आतानीच नाश्ता केला होता त्याच्यामुळे खाल्लं नाही. आता श्रीगोंद्यामध्ये गेल्यावरती बघूया काय खाता आलं तर, कारण आपल्याला परत दुसरीकडे प्रवास करायचा आहे, त्यामुळे जास्त नको. आता इथून श्रीगोंदा फक्त 34 किलोमीटर राहिलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण तास दाखवत आहे, 43 मिनटं बघा. जलपर्णी किती आली नदीवरती. आता आपण श्रीगोंद्याच्या जवळ आले, 10-15 मिनटं अंतरावरती राहिलेले आणि गेट लागलेले, म्हणजे ट्रेन येते. थोडीशी गाडी थांबली तर तुम्हाला जरा STला आपल्या प्रतिसाद कसा येतो दाखवतो. म्हणजे बऱ्यापैकी सीट्स भरलेले आहेत गाडीचे, असं नाही की लाट सीट्स रिकामीच असतात. तर बघू शकता तुम्ही की सध्या बसला कसा प्रतिसाद आहे, आणि आता ट्रेन दाखवतो. हे आहे गोरखपूर पुणे एक्सप्रेस.
शेवटचा स्टॉप श्रीगोंदा. तर आलो आहोत आपण आता श्रीपूरमध्ये, म्हणजे आत्ताचं श्रीगोंदा. श्रीगोंदा हे सरस्वती नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि ते श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. तुम्हाला मागाशी सांगितलेलं मी दौंडवरनं सिद्धटेक हे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. तसं श्रीगोंद्यामधून सुद्धा सिद्धटेक जवळपास 25 ते 26 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. तर ही झाली श्रीगोंद्याविषयी थोडी माहिती. आपण नेक्स्ट टाईम येणारच आहोत, कारण की एक विशेष असा प्रवास आपण श्रीगोंद्यामधून करणार आहोत. बहुतेक ती गाडी जळगावची आहे, तर बघूया. आता थोडंसं मी आता श्रीगोंदा पहिलं तुम्हाला बसस्टँड दाखवतो आहे आणि वेळापत्रकसुद्धा दाखवतो इथलं, की कोणत्या बसेस कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी कशा जातात. श्रीगोंद्यामधील फलाट क्रमांकांची संख्या आहे 6. तर हे अशा प्रकारे आहे वेळापत्रक श्रीगोंद्याचं. बसस्थानकाची परिस्थिती बघू शकता. तर हे अशा प्रकारे आहे श्रीगोंद्याचं एस.टी. स्टँड. तर हा व्लॉग आपण इथं एंड करूया. भेटूया अशाच आणखी एका पुढच्या प्रवासामध्ये. मी इथून आता दुसरीकडे जाणार आहे, पण तो व्लॉग नाही बनवणार मी. तर हा व्लॉग इथं एंड करूया आपण, आणि नेक्स्ट टाईम आपली इथनं एक स्पेशल जर्नी होणार आहे, ती नक्की करूया. ती तुम्ही नक्की बघा. We're broken, it's tragic, we're not all elastic, but maybe there's magic, believe you could have it.